आजच्या बोलबिंदास बोलमध्ये आपण छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेची बोलबिंदास बोलमध्ये पोलखोल करणार आहोत। महानगरपालिकेचे मनपा आयुक्त स्वतःला फार शिंगम समजत असतात। शिंगम समजणारे इथं चिंगम कुठे गेले, तिथं खुर्चीला काय झालं, या खुर्चीला ॲलर्जी झाली का, मुळ्यात झालाय, किंवा या खुर्चीवर बसणाऱ्या माणसाला मुळ्यात झालाय का, कुठल्या ठिकाणी उपचार सुरू आहे, उपचार नाही सुरू तर मग खुर्चीवर का नाही बसलेले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि आपल्या पोलखोलला सुरुवात करूयात। तर या इकडे दाखवतो आपण धुळत धूळ, हे बघा फायदे आहेत, धुळत धूळ धुळत धूळ धुळत धूळ धुळत धूळ, जिकडे पहा तिकडे धुळत धूळ धुळत धूळ, रस्त्यावर धूळ, ऑफिस मध्ये धूळ, फाईलवर धूळ, सगळीकडे धुळत धूळ आहे। आधी मग हे कुलप काय आहेत, कुठे गेले, त्यांच्यावर कारवाई कोण करणार आहेत, कशासाठी आहे इथली महानगरपालिका? छत्रपती संभाजीनगरची कुलूप लावून पसार होण्यासाठी आहे का? पालकमंत्री संजय शिरसाट, तुमच्या राज्यामध्ये महानगरपालिकेचा हा सावळा गोंधळ आम्ही तुम्हाला दाखवतो। हे बंधू, हे सगळ्यात मोठं वसुलीचं केंद्र आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांच्या खिशाला कात्री मारणार। चांबले साहेब झांबले झालेले आहेत आणि झांबले झाल्यामुळे या ठिकाणी या कुलूप लावलेला आहे आणि चांबले साहेबांचं झांबले पण कधी काढणार पालकमंत्री तुम्ही सांगा। म्हणून आहे स्वतःला फार सिंगम अधिकारी म्हणून समजतात। या सिंगम अधिकारीच्या कार्यालयातली वस्तुस्थिती आपण दाखवूयात। सविता सोनवणे आहेत, तिथं बघू शकता उपायुक्त अतिक्रमण विभाग आहेत, गरिबांची घरं पाडायची, परंतु गरिबाच्या घरं पाडणाऱ्या सविता सोनवणे खुर्चीवर विराजमान दिसत नाही आहे। आपण बोलबिंदास बोलमध्ये 11 वाजून गेलेले आहेत, सविता सोनवणे हजर नाहीत उपायुक्त, बाकी कर्मचाऱ्याची कल्पना करू शकत नाही आपण। तिकडे बी जाणार आहे, काळजी करू नका, तिकडे बी। मग इथं नाव थांबा, हा इथं सविता सोनवणे नाव का लागलं? सुरडकर बसतं म्हणे, इथं सविता सोनवणे नाव का लावलं? काढायची ती पार्टी। हा मग कधी काढणार आहेत? कधी काढणार आहेत? मग आम्ही तर सविता सोनवणे नावाने बोलणार ना। तुम्ही हजर आहेत, तुमच्याबद्दल कौतुक आहे आम्हाला, बरं का? त्या भगिनी हजर आहेत त्यांच्याबद्दल कौतुक आहे, तुम्ही हजर आहे कौतुक आहे। जे चोर लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला प्रश्न आहे, संभाजीनगरकरांना प्रश्न आहे, आणि तो प्रश्न आम्ही मांडणं आमचं परम कर्तव्य आहे। तुम्हाला काही पोटात त्रास होत असेल तर गोळी घ्या मेडिकलवर जाऊन, आणि ती गोळी घेऊन मस्त आराम करा, पण बोलू नका, हस्तक्षेप करू नका, सत्य दाखवण्यापासून वंचित ठेवू नका। बोलबिंदास बोलचा हा आवाज आहे, कळलं ना? इथं कर्मचारी नाही आहेत हजर, वस्तुस्थिती दाखवतोय, जीवाची तमाना बाळगता। पहिल्यापासून अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये एकमेव बोलबिंदास बोलचा आवाज राहिलेला महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत असताना आज देखील आपण आवाज मांडतोय, वास्तव दाखवतोय। भले जीव गेला चालतो, कुणाला काय करायचं बिंदास करू शकता, केसेस पिसेस काही घाबरणार नाही बिलकुल। उप अभियंता आहेत संजय एल चांबले म्हणून आहेत, नगर रचना महानगरपालिकेचे, त्यांच्या कार्यालयाला या ठिकाणी अशा पद्धतीनं कुलूप आहे। महानगरपालिकेच्या वतीनं सध्या पाऊस या ठिकाणी सुरू आहे, आणि पावसात आपल्याला कशा पद्धतीनं रस्ते दिसत आहेत, रस्त्यात खड्डे दिसत आहेत, आणि याला सर्वस्व ही विभाग जबाबदार आहेत, म्हणजे हे अधिकारी आलेले नाही आहेत। आजच्या बोलबिंदास बोलमध्ये आपण वास्तव दाखवतोय। चला 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 चला, महानगरपालिकेचे हे सर्व कार्यालय दाखवतोय, हे कार्यालय लोटतोय, परंतु हे कार्यालय बंद आहे। आपण हे कार्यालय बंद दाखवलं महानगरपालिकेचं, हे देखील कुलूप बंद आहे। संजय एल चांबले म्हणे उपअभियंता, त्यांच्या अंतर्गत हे डिपार्टमेंट आहे। 2 ठिकाणी कुलप आपल्याला दिसत आहेत, तिसरं बघूया, तिसराही दरवाजा बंद आहे, बघू शकता। या ठिकाणी महानगरपालिकेची आपण बोलबिंदास बोलमध्ये पोलखोल करतोय। चला दाखवूया आपण इथला महानगरपालिकेचा विभाग, मस्त फॅन सुरू, सगळ्या गोष्टी सुरू, यांना काही घेणं देणं नाही, लोकांना पाणी पुरवठा झाला काय किंवा नाही झालं काय, फक्त करोडो रुपयाची योजना कागदोपत्री दाखवायची, रंगवायची, डुप्लिकेट कामं करायचे, आणि इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं। कोण चिखलात बुडताय, रस्त्यात बुडताय, गड्ड्यात बुडताय, कोणाचे डोके फुटतात, किती ऍक्सिडेंट होत आहेत, याला कोण जबाबदार आहेत? हे बंधू या ठिकाणी, या भगिनी हजर आहेत, यांचं खूप खूप अभिनंदन। यांना पोटपाणी, यांना लेकरं बाळ आहेत, यांना भविष्य आहे, हे इमानीद्वारीनं कामं करतात, पण बाकीच्यांना इमान कुठं ऐकलंय आणि नोकरी कुठं ऐकली काही कळायला तयार नाहीये। पालकमंत्री संजय शिरसाट, तुमच्या राज्यामध्ये महानगरपालिकेचा हा सावळा गोंधळ आम्ही तुम्हाला दाखवतोय। हे बंधू पार आपलं काम करताना दिसताय। वा 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 वा, चला 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 चला, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरचं वास्तव दाखवतंय। काय भाऊ, काय काम होतं, कशासाठी आलात? आम्हाला बरेच लोक ब्लॅकमेल करत आहे, आणि इथला एक विभागातला एक अधिकारी आता त्यांचं नाव घेणं योग्य नाही, काय बोला बिंदास। त्यांचं नाव आम्ही आयुक्त साहेबाला पण कंप्लेंट केलेली आहे की काही लोक ओपन स्पेस दाखवून इथं ब्लॅकमेलिंगचे धंदे करू राहिले। तुम्हाला पण बघूया, सगळे तर कुलपात लावलेले दिसत आहेत, इथं बी बघा कुलूप बंद, कुठे गेले लाखाच्या पगारी घेऊन दलिंदर, कुठे तिथं दिसायला तयार नाही। महानगरपालिका आयुक्त येडगे, हे भावे साहेब आहेत का इथं? बघू द्या, भावे साहेब बी दिसत नाही, मध्ये बघू शकता एक कर्मचारी फाईल हाताळताना दिसताय, यांनी इकडे बघू शकता आपण।
भावे साहेबाला मस्त फॅन नसताना खुर्चीला पावसाळ्यात देखील थंडगार हवा लागते, परंतु थंडगार हवा घेणारे भावे साहेब कुठे गेलेत कळायला तयार नाही. दादा तुमचं काय अडचण आहे? नाही साहेब काय म्हणले, आपलं उद्या पेपर आहे ना महानगरपालिकेचे. मला तुम्हाला विचारलं का मी? तुम्हाला विचारलं नाही. तुमचं तुम्ही काम करावं, मध्ये हस्तक्षेप करू नाही पत्रकारितेमध्ये. हे बघू शकता आपण बोलबिंदास बोलमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट गरिबांची घरं पाडायला निघालात, अतिक्रमण काढायला निघालात. आज जर बघितलं तर प्रत्येकाच्या घरादारात पाणी घुसलेलं आहे आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. जिकडं तिकडं पाणीच पाणी शहरामध्ये, नदी नाल्याच्या नावानं पैसे खायचे. मग हे कुलप काय आहेत? कुठे गेले? त्यांच्यावर कारवाई कोण करणार आहेत? कशासाठी आहे इथली महानगरपालिका? छत्रपती संभाजीनगरची कुलूप लावून पसार होण्यासाठी आहे का? मग इतका लाखो रुपयाचा पगार आहे, तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीये? एकीकडे विद्यार्थी आंदोलनासाठी आपली बाजी लावतात, या ठिकाणी बघताय सर्व फॅन मात्र सुरू आहेत, कारण की यांच्या बापाची लाईट नाही आहे. यांना एक एक रुपया टॅक्स करून हा छत्रपती संभाजीनगरचा नागरिक पुरवतो आणि त्यातून त्यांचा पगार होतो. यांना काय लाईटा चालू राहिल्या काय, बंद राहिल्या काय? बिंदास चालू ठेवणार यांनी. 2-2 ठिकाणचा पदभार द्यायचा कशासाठी? राम भरोसे ठेवण्यासाठी. आणि जनता मेली काय जगली काय काही घेणं देणार नाही. चांबले साहेब चांबडं निघायलं लोकांचं. तुम्ही कुठं हरवलात दिसायला तयार नाही आम्हाला. बोलबिंदास बोलमधून आपण वास्तव दाखवतो. या ठिकाणी बंधू हजर आहेत, या ठिकाणी या कार्यालयातले कर्मचारी हजर दिसत आहेत. काही ठिकाणी कुठं पळून गेलेत, काय करायला गेलेत? तुम्ही आहेत का? बर बर बर, चला अभिनंदन, तुमचं अभिनंदन. महानगरपालिकेचे मनपा आयुक्त स्वतःला फार शिंगम समजत असतात. चिंगम समजणारे इथं चिंगम कुठे गेले? तिथं खुर्चीला काय झालं? या खुर्चीला अलर्जी झाली का? मुळ्यात झालाय किंवा या खुर्चीवर बसणाऱ्या माणसाला मुळ्यात झालाय काय? कुठल्या ठिकाणी उपचार सुरू आहे? उपचार नाही सुरू तर मग खुर्चीवर का नाही बसलेले? कॉम्प्युटर सुरू आहेत, लाईट सुरू आहे, सगळे आलिशान खुर्ची आहे मस्तपैकी. या ठिकाणी बघू शकता ही खुर्ची इतकी सुंदर आहे. या खुर्चीला पुसण्यासाठी सुंदरसा असा रुमाल ठेवलेला आहे साहेबांनी. या ठिकाणी पेन ठेवलाय, परंतु पेनातली शाई संपलेली असावी कदाचित, त्यामुळे अधिकारी महोदय कुठे गेलेले काही कळायला तयार नाहीये. ठिकाणी हे कर्मचारी आपल्याला हजर दिसत आहेत. त्यांच्यासमोर धूम्रपानास थुंकण्यास सक्त मनाई असं दिलेलं आहे. बरोबर का दादा? चांगलं आहे का? गुटखा पिटका खाला नाही तुम्ही कधी? खातात नाही ना? बर बर बर. आपण इथं रेकॉर्ड बघूया. अस्तव्यस्त मोकळं पडलेलं आहे. कोणत्या फायली सगळ्या धुळीनं साचलेल्या आहेत. या ठिकाणी कुणाचा कुणाला मिळ नाही. कोणी माहिती अधिकारात माहिती मागवली, कोणी हे रजिस्टर घेऊन जा, काही इथं कोणी वाली नाही. याला कोण सांभाळणार आहे काही कळायला तयार. चांबले साहेब झांबले झालेले आहेत आणि झांबले झाल्यामुळे या ठिकाणी या कुलूप लावलेला आहे. आणि चांबले साहेबाचं झांबले पण कधी काढणार पालकमंत्री तुम्ही सांगा? हे सगळ्यात मोठं वसुलीचं केंद्र आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांच्या खिशाला कात्री मारणार. गुंठेवारी केली काय नाही केली काय काय खरं पडत नाही. काहींच्या रजिस्ट्री असताना घरं पाडलेले आहेत, येणे असताना घरं पाडलेले आहेत. गुंठेवारीचं वास्तव काय या कारणाची आपण पोलखोल करूया. बघू शकता या ठिकाणी सुरुवातीलाच आवक जावक विभाग असावा. इथं काही लिहिलेलं नाही, कोणता कर्मचारी बसते काही घेणं देणार नाही. कारण की या खुर्चीवर तुम्हाला सांगू का सुळं लावलेले आहेत, तुम्हाला दिसतात का सांगा? आणि सुळं लावल्यामुळे इथं कर्मचारी जर बसला तर त्या सुळाचा परिणाम त्या कर्मचाऱ्यावर होऊ शकतो कदाचित. त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांनी या खुर्चीवर बसणं टाळलेलं असावं. आपण या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्याची खुर्ची आहे. ही खुर्ची दिसते आपल्याला शोभेची वस्तू दिसते, अत्यंत दिसायला सुंदर आहे आणि लाकडी खुर्ची आहे. परंतु लाकडी खुर्चीवर सजीव माणूस आपल्याला बसलेला दिसत नाही. या ठिकाणी हे कर्मचारी दिसतात, काही कर्मचारी हजर आहेत. काय काका कुठून आलात? काय काम होतं? हे गुंठेवारीचं काम आहे. गुंठेवारी का? हा, पैसे वापस घ्यायचे होते. पैसे का? किती भरले? 70,000. 70,000. हा. आणि कशासाठी वापस घ्यायची? ते आमची फाईल नामंजूर झाली. हे उपअभियंता आहेत जायकवाडी विभागाचे. आणि आपण पाणी पुरवठा विभाग आहे. शहराला 8 दिवसाला 15 दिवसाला पाणी पुरवठा केला जातो. आता उन्हाळ्यात पाणी नाही भेटला, परंतु आता पावसाळ्यात घरात पाणी घुसलेलं आहे. त्यामुळे आता पाण्याची काळजी करायचं काम नाही, कारण की आता गटारातून देखील पाणी आपल्याला मिळू लागलेलं आहे. आणि नवीन संशोधन आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेनं काढलेलं आहे. या ठिकाणी हे खुर्च्या आहेत. या खुर्च्यावरती कोण बसलेले आहेत काही कळायला तयार नाहीये. सुंदर अशा खुर्च्या मात्र एक एक नाही. इथं साहेबापुढे ती एक आलिशान खुर्ची आहे, ही एक आलिशान खुर्ची आहे. विशेष करून साहेबाचं संगणक सुरू आहे. साहेबांच्या संगणकावर लाखो रुपये खर्च आहे, प्रिंटरवर लाखो रुपये खर्च आहे. परंतु लाखो रुपये खर्च केलेला आणि लाखो रुपये पगार असलेला बिनलाजा अधिकारी या खुर्चीवर आपल्याला दिसत नाहीये. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका रामभरोशी आहे आणि पालकमंत्री नेहमी ओरडून सांगत असतात की माझी महानगरपालिका ही महाराष्ट्रातली नंबर 1 महानगरपालिका आहे. नंबर 1 महानगरपालिकेचं वास्तव आपण तुम्हाला दाखवतोय. बंधू हजर आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. टापटीपणा दिसतो या कार्यालयामध्ये.
सुंदर. काही कर्मचारी इमानदारीनं काम करतात. चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आपण कौतुकच केलं पाहिजे. उपअभियंता पाणी पुरवठा उपअभियंता साहेबांचं या कार्यालयामध्ये सहर्ष स्वागत केले जात आहे. उपअभियंता साहेब या ठिकाणी कुठं गायब झालेले आहेत? उपअभियंता साहेबांची बक्षा घरी आपल्याला टावेल नसतो, टावेल असतो तो 10 ठिकाणी फाटलेला असतो, परंतु साहेबाचा नवा कोरा करकरीत हा टावेल खुर्चीवरती घातलेल्या कपड्याला घातलेल्या शर्टाला थोडासाही डाग नको पडायला, त्यामुळे साहेबांनी खूप सुंदर अशा पद्धतीनं महागडा टावेल आपल्या खुर्चीवर ठेवलेला उपअभियंता साहेबांनी. परंतु उपअभियंता साहेब कुठं 90-90 मारायला गेलेत का, कुठं हॉटेलवरती ताव मारायला गेलेत का मटणावरती, हे कळायला आपल्याला तयार नाहीये. महेश चौधरी आहेत पाणी पुरवठ्याची बिंदासपणे सत्य परिस्थिती दाखवतो. फक्त एकमेव बोल बिंदास बोल मध्ये आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की आपल्याला पाणी नाही हे प्यायला. पाणी 8-8, 15-15 दिवसाला आहे, दुर्गंधीयुक्त पाणी आहे. हे उपअभियंता चौधरी बी गायब आहेत. एकही उपअभियंता आपल्याला दिसून आलेला नाही आहे, एकही नाही आहे. पालकमंत्री तुम्ही बडी बडी बाते आणि डॅश डॅश लाते करू नका. हा भावनिकतेचा विषय आहे संभाजीनगरकरांचा. नाल्यात पाणी, जिकडं पाहा तिकडं पाणी, घरात पाणी, दारात पाणी, रस्त्यात पाणी, सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय. परंतु या पाणी पुरवठा करणारे अधिकारी पाणी पुरवताना दिसत नाही ना, ऑफिस मध्ये दिसत नाही. आपल्याला इथं वेळ दाखवा वेळ. 11:05 झालेली आहे, 9:45चा वेळ आहे. मग या ठिकाणी फॅन सुरू आहे, लाईट सुरू आहे, अस्तव्यस्त पडलेली सगळी सामुग्री आहे. एकही कर्मचारी तुम्हाला दिसणार नाही आहे. हे वास्तव आहे. या ठिकाणी दाखवता इथले आमदार असतील, नगरसेवक असतील, उपमहापौर महापौर असतील, महापौर तुम्ही पार म्हणता हिंदू खतरे में तर या इकडे दाखवतो आपण धुळत धूळ. हे बघा फायदे आहेत. धुळत धूळ जिकडे पहा तिकडे धुळत धूळ, रस्त्यावर धूळ, ऑफिस मध्ये धूळ, फाईलवर धूळ, सगळीकडे धुळत धूळ आहे. अधिकारी काय कुठे गेलेत, गायब झाले, काही कळायला तयार नाहीये. हे या ठिकाणी लता अविनाश पुजारी म्हणून आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत, झोन क्रमांक 1 चे आहेत. त्यांच्या कार्यालयाचे वास्तव या ठिकाणी कर्मचारी इथले हजर दिसतात, त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. या भगिनी हजर आहेत, खूप खूप अभिनंदन ताई. पण या साहेबांना खूप छान असा हात फिरवला की गुदगुल्या व्हायला लागल्यात पाय टेबलवरती. परंतु या ठिकाणी ही खुर्ची आहे पहा, खूप छान अशी सुंदरशी आहे. मला वाटतं साहेब तुम्हाला कमीत कमी 1 लाख रुपये पगार असावा. थोडीशी लाज वाटत नाही तुम्हाला? जरशी किंचित थोडीशी उरली सुरलेली लेकराला भाकरी खाऊ घालत असताना, बायकोला साडी घेऊन घेत असताना, थोडीशी ATM मध्ये पैसे टाकून काढताना थोडीशी लाज वाटत असेल ना. 11 वाजून गेलेत बाबा, ज्या लोकांच्या सेवेसाठी मला नियुक्ती दिलेली आहे, त्यांच्यावर माझा प्रपंच चालतो, त्यांच्या बाबतीमध्ये मी यायला पाहिजे का नाही? लाज वाटते का? इथं काय घुसलंय मागून? मला वाटतं हे कार्बिटीचे काटे खिळे वाटतंय टोचलेले. साहेबाचा पाठीचा कणा ताटलेला असावा, त्यामुळे आराम करत असावे साहेब घरी, त्यामुळे थांबलेला आहे. इथं हे हजेरी रजिस्टर आहे महानगरपालिकेचं. हजेरी घेण्यासाठी इथं हजेरी घेणाराच सर गायब असेल, मग हजेरी घ्यायची कोण? हजेरी घेणारा गायब आहे. कमाल आहे की नाही या कार्यालयाची? आंधळ दळतं कुत्र पीठ खाताय, काय करताय काही कळायला तयार नाही. आबे लड्डू जाबे लड्डू, कहा गए तो कहा नाही, क्या लाए तो कुछ भी नाही. अशी परिस्थिती आपल्या महानगरपालिकेचं आहे. बोल बिंदास बोलचा आवाज सत्य परिस्थिती आधारित असतो. या सर्व कर्मचाऱ्यांचं मनातून खूप खूप अभिनंदन. असे कर्मचारी सगळ्या कार्यालयामध्ये पाहिजे. टापटीपणा दिसतोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये आय कार्ड दिसत आहे. बाकीच्या कर्मचाऱ्यांना झालंय काय? प्रशिक्षणाची गरज आहे, अधोरण ज्ञान असावं. आणि मला वाटतंय रात्री काही जास्त झालेली असावी बाकी कर्मचाऱ्यांना, त्यामुळे पिऊन काही उतारा घ्यायची गरज असेल, त्यामुळे थांबलेले असतील. पण हे कर्मचारी कर्तव्य दीक्षित दिसतात, फार आंघोळ पिंगुळ करून सगळे टापटीपणा सगळ्यांचा दिसतोय. आणि खूप खूप अभिनंदन चाचा तुम्हाला सबका. वा वा भाऊ, पैसे कशाचे मोजायले? टॅक्स भरायले का? बरं बरं बरं. टॅक्स भरा, पण पाणी येतं का? पाणी काय येते 8-8 दिवस नाही, 10-10 दिवस नाही. मग नुसतं टॅक्स पैसाच भरत राहायचा. आता काय करते, नियमानं तर चालावं लागेल. पण एक गोष्ट खोटी नाही बोलायची. आता पाऊस पडलाय, घरात पाणी आहे तुमच्या? नाही, आता माझ्या घरात नाही पाणी, दुसऱ्याचे आहे ना. आहे ना? दुसऱ्याच्या घरातलं पाहिल्यावर आनंद होतो ना माणसाला. नाही, आनंद काय हवे ना, आपलं दुःखच होतं ना. दुखतच आहे ना. म्हणजे 2700 कोटी रुपयाची योजना या शहरामध्ये 53 टाके असेल, पाणी पुरवठ्याशी निगडीत असेल. परंतु जी पाणी पुरवठा करणारी योजनेची जे अधिकारी आहे इथं गायब असल्यामुळे निकृष्ट दर्जाची कामं, घरात पाणी, दारात पाणी, सगळीकडे पाणी साचण्याचे महत्वाचे हे मुख्य सूत्रधार लोक आहेत. आणि या सूत्रधार लोकांमुळे ही संभाजीनगरची परिस्थिती आपल्याला पाहायला आणि लाजा वाटल्या पाहिजे इथं हे रेकॉर्ड सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना. एखाद्याचं अभिलेख कक्षातून गायब, हे बंधू हजर आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. मनातून अभिनंदन दादा तुमचं. परंतु हे उपअभियंता कुठे गेलेत?
उपअभियंता मला वाटते सगळेजण मिळून एखाद्या धाब्यावर तर नाही बसले, प्यायला शियायला तुम्ही मटन फिटनवर ताव मारायला, पावसाळ्याचे दिवस आहे, किंवा गरमागरम भजे जिलेबी खात तर नाही बसले, त्यामुळे तुम्ही इथं खुर्चीवर बसेना झाले. हे पाहू शकता, या सर्व खुर्च्या आहेत, साहेबासमोर फायली आहेत, महत्वाच्या फायली दिसतात या, आणि फायली कोणी या आणि टिकली मारून घेऊन जा, अशी परिस्थिती आहे. आजच्या बोलबिंदास बोलमध्ये तुम्हाला काय वाटतं निश्चितमध्ये कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, आणि पालकमंत्र्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही पाठवण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे थांबूया, भेटूया पुढील भागामध्ये. जय जवान, जय किसान, जय संविधान, जय धनेश्वर.